10 फेब्रुवारी 2025ला कृषी मंत्री यांनी 15 दिवसाच्या आत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने कृषी सहाय्यकांनी प्रलंबित मागण्याला घेऊन प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन पुकारले आहे. कार्यालयातील संपूर्ण काम जलद गतीने व्हावे याकरिता शासनाचे धोरण असते. मात्र सर्व कामकाज मोबाईलवरच करावा लागतो. त्यामुळे शासकीय कामाकरिता लॅपटॉप दिला जावा. कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी. कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे करण्यात यावे. कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस मिळावा. निविष्ठा वाटपासंदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यामध्ये सुसूत्रता येत नसून कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. तरी मार्गदर्शक सूचनेमध्ये विविध योजनेत कृषी सहाय्यक यांना वाहतूक भाड्याची तरतूद करण्यात यावी. अन्यथा खरीप हंगाम 2025 मध्ये निविष्ठा वाटपावर संघटनेचा बहिष्कार असणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. कृषी विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मंजुरी द्यावी व त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक यांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीमध्ये कुंठित दूर करावी व महसूल विभागाप्रमाणे आकृतीबंध आराखडा तयार करावा. अशा विविध मागण्याला घेऊन कृषी सहाय्यकांनी प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन पुकारले असून मागण्या पूर्ण न झाल्यास अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा कृषी सहाय्यकाने दिला आहे. नमस्कार, मी विश्वनाथ कवासे, राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना, जिल्हा शाखा गोंदिया. कुठल्या मागण्यासाठी आजचं हा आंदोलन आहे? आमच्या ज्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत, प्रथमतः मुख्य मागणी ही जी आहे आमची की कृषी सहाय्यक हे जे नाव आम्हाला मिळालेलं आहे शासनाकडून यापूर्वी, यामध्ये बदल करण्यात यावा. ते सहाय्यक कृषी अधिकारी असं पदनामात बदल करण्यात यावा. जी मागणी आमची 14 वर्षापासूनची आहे आणि ज्या संवर्गाने मागणी न करताही जे तलाठी आणि ग्रामसेवक आहेत यांच्या पदनामात बदल झालेला आहे, त्यामुळे आमच्या पदनामात बदल करून शासनानं आम्हाला न्याय द्यावा. दुसरी अशी महत्त्वाची मागणी जी आमची आहे की आज 100 दिवसाचा कार्यक्रम सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आखताना सर्व डिजिटलायझेशन केलेलं आहे. परंतु या युगामध्ये कृषी सहाय्यकाकडे शासनाकडून डिजिटलसाठी कोणतीही साधनसामग्री पुरवठा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्हाला डिजिटल होण्यासाठी आणि डिजिटल काम करण्यासाठी लॅपटॉप देण्यात यावं. तिसरी अशी जी आमची मागणी आहे, आमचं समकक्ष काम करणारे कृषी सेवक जे आहेत समान काम करतात, परंतु शासन त्यांच्यासोबत दुजाभाव करून त्यांना वेतन कमी देऊन 3 वर्ष कृषी सेवक या नावाने त्यांची पिळवणूक करत आहे. त्यामुळे त्यांची सरळ सेवा पदभरती करून कृषी सेवक हे पद रद्द करत यावे आणि रेग्युलर कृषी सहाय्यक म्हणून भरती करण्यात यावे. आपलं म्हणजे चौथं असं आहे की जे कृषी विभागाचं जे आकृतीबंध आहे, आमचा कृषी सहाय्यक शासन सेवेत रुजू होऊन एकाच पदावर तो सेवानिवृत्त होत असतो, त्याला पदोन्नतीच्या संधी म्हणजे नसतातच. तर त्याकरिता आकृतीबंध मंजूर होताना त्यामध्ये कृषी सहाय्यकाचे पद जे आहे हे 401 ठेवण्यात यावे. ही सुद्धा एक या ठिकाणी महत्त्वपूर्ण मागणी आहे. मागण्या मान्य नाही झाल्या तर याचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? मागण्या मान्य न झाल्यात आमचं हे जे आंदोलन आहे हे आम्ही शासनाला पत्र देऊन 5 तारखेपासून सुरू केलेलं आहे आणि याच्याही पूर्वी मागण्या करत होतो आम्ही, परंतु शासन याकडे फक्त आम्हाला हुलकावणी देऊन आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू, मंजूर करू, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, शासन तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या मागण्या मंजूर होतील. परंतु आजपर्यंत शासनाने आम्ही मागणी केलेली एकही मागणी मंजूर न केल्यामुळे आम्ही 5 तारखेपासून हे आंदोलन पुकारलेलं आहे. आणि जोपर्यंत आमचं म्हणजे मागण्या पूर्ण होणार नाही, शासन मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत आम्ही हे काम बंद आंदोलन अनिश्चित कालावधीसाठी ठेवणार आहोत. आमचा कृषी सहाय्यक कोणत्याही दबावाला पडणार नाही. आमची मागणी रास्त आहे, शासनाला कुठलाही त्यामुळे आर्थिक भार येणार नाही आहे आणि आम्ही आमच्या न्याय मागण्यासाठी, आमच्या सन्मानासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितार्थ आम्ही काम जो कृषी सहाय्यक जो आहे हा शेतकऱ्याच्या हितासाठी काम करत असतो, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करत असतो. परंतु ते काम करत असताना आमचा कुठंतरी सन्मान डावलला जातो, आम्हाला साधनसामग्री पुरवठा केला जात नाही. तर ती पुरवठा होण्यासाठी, आमचा सन्मान वाढवण्यासाठी, आमचा सन्मान वाढला तर आमची कार्यक्षमता वाढेल, आम्ही म्हणजे चांगल्या दिलानं, खूप दिलानं आणि उमेदीनं, नव्या उमेदीनं काम करू. जोपर्यंत शासन आम्ही ज्या मागण्या शासनाला केलेल्या आहेत, जोपर्यंत मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यातला कृषी सहाय्यक मागे हटणार नाही. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही. कृषी सहाय्यक संघटनेचा नमस्कार, मी शशिकला चिल्लारे, महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटना शाखा गोंदियाची जिल्हा कार्यकारिणी असून काय मागण्या घेऊन आजचं हा आंदोलन सुरू आहे आपलं? आमच्या अनेक मागण्या आहेत सर, पण त्याच्यात महत्त्वाची सर्वात जी जुनी मागणी आहे ती 2014 पासून आहे की पदनाम बदलणे.
ही मागणी 2014 पासून आम्ही लावून धरलेली आहे, पण शासनाने अजून याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. वारंवार आम्हाला आश्वासनं दिले की आम्ही बदलून देऊ. आमचे जे समकक्ष तलाठी आहेत किंवा ग्रामसेवक आहेत यांचे पदनाम बदलून झालेले आहेत, पण आमच्या मागणीकडे शासन हा पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. नंतर दुसरी जी मागणी आहे, आता हे डिजिटलायझेशनचं काळ असून सर्व योजना ह्या आमच्या डिजिटल झाल्या, ऑनलाईन झाल्यात, पण त्याच्याकरिता शासनानं आम्हाला कुठलाही डिव्हाइस अजूनपर्यंत पुरवठा केलेला नाही. मग ऑनलाईन करताना समजा एक आमचा मोबाईल असते, त्याच्यामध्ये आमचा वैयक्तिक डाटा, परत इतक्या साऱ्या योजनांचं ऑनलाईन करताना आम्हाला खूप त्रास होतो. जसं MHA-DBT आहे, PM किसान आहे, PM-FME, अशा सर्व योजना ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि त्याचा सर्व डाटा आम्हाला ऑनलाईन करावा लागतो. आणि तिसरी ही आमची मागणी आहे की आम्हाला एक क्षेत्रीय स्तरावर मदतनीसची आवश्यकता असतो. कृषी सहायकाकडे एक मुख्यालय असतो, त्याच्यामध्ये 7, 8, 9, 10 गावे, कधीकधी जर एखादा दुसरा मुख्यालय खाली असला तर दुसऱ्यासुद्धा मुख्यालयाचा चार्ज देण्यात येतो. आणि अशा वेळेस कृषी सहायकाकडे कुठलाही मदतनीस नाही किंवा कुठलाही बॅकअप नाही असं म्हणू शकता. त्याला या गावात काम करताना दुसऱ्या गावात काय चालू आहे हे समजायसाठी जर एक मदतनीस असला तर त्याला काम करताना सोयीचं होईल. आणि चौथी अशी मागणी आहे की हे जे निविष्ठा किंवा योजनेअंतर्गत येणाऱ्या निविष्ठा, बाकी काही साहित्य पुरवठा होतात, त्याच्यासाठी शासनानं असं कुठला गोडाऊन उपलब्ध करून दिला नाही. किंवा जसं आता एखादी जी निविष्ठा आली ती तालुका स्तरावर येतो आणि त्याला समजा त्याचा मुख्यालयापर्यंत त्याला स्वतःच्या स्वखर्चाने न्यावं लागतो. मग तिथं नेल्यावर ठेवायचं कुठं हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ते सुद्धा निविष्ठाचं जो वाटप आहे तालुका स्तरावरून व्हावं, ग्रामस्तरावर किंवा मुख्यालयात न्यायची तगादा नसावा, अशा अनेक मागण्या आमच्या आहेत सर. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.